तिथे कोणी देव नाही, तिथे ना कोणती मूर्ती आहे. तुम्ही क्षेत्र आपल्या झाडीपट्टीचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. अड्याळ टेकडी, अड्याळ नावाचं एक छोटस गाव आहे आणि त्या ठिकाणी असलेली टेकडी. हे तीर्थक्षेत्र का निर्माण झालं याचं कारण असं की अड्याळ टेकडीचा शोध कसा घेतला गेला याच्या इतिहासापर्यंत आपल्याला जाता येईल, याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल. 1965 मध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी असं घोषित केलं होतं. राष्ट्रसंतांचा व्याप जसा जसा वाढला, त्यांचं कार्य जसं जसं वेगाने समोर गेलं, तसं त्यांनी मध्यवर्ती सभेमध्ये हे आवर्जून सांगितलं की आम्हाला यानंतर प्रचारकांच्या 2 श्रेण्या करायच्या आणि ह्या 2 श्रेण्या करताना एक असं राहील की ज्यांना काही संस्थेकडून काही अपेक्षा राहणार नाही आणि दुसऱ्या श्रेणीतले जे लोक राहतील त्यांना संस्थेकडून काही अपेक्षा राहतील. त्यांचा मध्यवर्ती संबंध सभेशी काहीतरी संबंध राहील. आणि त्या अर्थाने आपण पाहतो की तुकाराम दादा गीताचार्य यांची निवड या ठिकाणी करण्यात आली. सातत्याने 9 वर्ष सेवाधिकारी असलेल्या तुकाराम दादांना पुढे आपण पाहतो की अड्याळ टेकडी इथे राष्ट्रसंतांनी बसवलेला आहे. त्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे. ही अड्याळ टेकडी कशी अस्तित्वात आहे? श्री तुकाराम दादा गीताचार्य जीवन आणि कार्य असं एक पुस्तक मी दादांवर लिहिलं. या ठिकाणी आमचे खानोरकर सर आहेत, मी आहे, आम्ही दोघेही कार्यक्रम अधिकारी होतो सर NSS शिबिरामध्ये. काय होतं त्या अड्याळ टेकडीवर पहिले, जोपर्यंत राष्ट्रसंत तिथे गेले नव्हते किंवा तुकाराम दादांनी ती कर्मभूमी बनवलेली नव्हती, तोपर्यंत आपण पाहतो की एकदा तुकाराम दादा हे नवेगाव पांडव येथे एका राईस मिलच्या उद्घाटनासाठी आले होते. राष्ट्रसंत आणि तुकाराम दादा आणि सर्वच प्रचारक तुकाराम दादांसाठी टेकडीबद्दलची माहिती तुकाराम दादांना मिळाली. त्यानंतर काय झालं की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नागभीड ब्रह्मपुरी मार्गे लाखांदूरला जायचे नेहमी. आपल्या झाडीपट्टीचा आणखी एक वैभव आहे की हा सर्व परिसर झाडीपट्टीचा राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. जिकडे तिकडे इतिहास जर आपण उलगडून पाहिला तर अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये राष्ट्रसंत गेलेले आहेत. एखाद्या गावातल्या विहिरीचं उद्घाटन असो, एखाद्या राईस मिलचं उद्घाटन असो. आणि आम्ही तर भाग्यवान समजतो खानोरकर सर की आपल्या निवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्रथम अध्यक्ष जे आहेत ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अजूनही आमच्या काय म्हणतो आपण, आमच्या गेट ज्ञानेश्वर पुण्यतिथी निमित्त त्या ठिकाणी त्यांचे भजन आणि प्रवचन व्हायचे. तेव्हा त्यांच्या कानावर अड्याळ टेकडीबद्दल माहिती सांगण्यात आली की असं एक स्थळ. तुकडोजी महाराज त्या रस्त्याने जाता जाता अड्याळ टेकडीवर गेले. धावत धावत कार्यकर्त्यांसोबत प्रचारकांसोबत ते अड्याळ टेकडीवर गेले. झुडपी जंगल वाढलेलं होतं, काही मोठे. गेल्यानंतर राष्ट्रसंत एका झुडपामध्ये बसले, का झाडाखाली बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी ध्यानधारणा केली. आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही कुटी बनवा. कारण काय तर अतिशय निसर्गरम्य स्थळ आहे. पूर्वाभिमुख एक जलाशय आहे, तलाव आहे, पक्ष्यांचे मंजूळ आवाज, वृक्षलतांनी संपन्न असलेली अशी ही उंच टेकडी पाहून राष्ट्रसंतांचं मन अगदी खूप प्रफुल्लित आनंदित झालं आणि त्यांनी निश्चय केला की या ठिकाणी तुकाराम दादांना बसवायचं. आणि त्यानंतर आपण पाहतो की तुकाराम दादा गीताचार्य यांना सेवाश्रमाच्या कार्यातून मोकळं करून त्यांनी आपण पाहतो अड्याळ टेकडीचा शोध घेतल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर 12 वर्षांसाठी तुकाराम दादांना त्या ठिकाणी त्यांनी मौन व्रतामध्ये साधनेमध्ये बसवलेला आपल्याला दिसतं. या संशोधनाच्या निमित्त मी दादांशी अनेकदा बोललो. अनेक छोटे मोठे बोडेकर सर, अगदी जनकूबाई लेनगुरे पासून तर म्हणजे माझ्या संशोधनाचा हाच मूळ गाभा होता की राष्ट्रसंतांचं नाव आपण घेतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तुकाराम दादांचं नाव घेतो, आपल्याला माहिती आहे. पण अगदी एखादा सामान्यातला सामान्य माणूस असेल तर एक दिवस दादा बोलायचे, सत्संग व्हायचा आणि दादांच्या
प्रेरणेने एक चेतना शक्ती जागवण्याचं काम प्रचारकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दादांनी केलेलं आहे। रात्रंदिवस खपून त्या अड्याळ टेकडीवर अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसांनी, आजूबाजूच्या गावच्या मंडळींनी, तिथल्या साधकांनी, आपण पाहतो सत्संग भवन, 14 भुवन, गुरुपद गुंफा, अनेक कुट्या आहेत, तिथे अनेक गोष्टी आहेत, त्यांचं निर्माण कार्य केलं, स्वतःच्या प्रेरणेने केले। आणि त्यामुळे आपण पाहतो की अनेक लोकांनी शेत्या दिल्या, शेती सहित, पैशासहित, पेन्शन सहित लोक अड्याळ टेकडीच्या कार्यामध्ये, राष्ट्रसंतांच्या याच्यामध्ये राष्ट्र कार्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात। तुकाराम दादांनी अड्याळ लोकसेवेसाठी, अध्यात्मासाठी, ग्रामसेवेसाठी घालवलेला आहे। तुकाराम दादांच्या पहिले सुद्धा काही तपस्वी या अड्याळ टेकडीवर होऊन गेले, अशा दंतकथा आहेत। दंतकथांना इतिहासामध्ये काही फार महत्व नसते, कारण त्याचा कुठला पुरावा नाही आहे। पण त्या अड्याळ टेकडीचं जे पावित्र्य आहे, आपण जर तिथे गेलो तर निश्चितच आपल्याला हे जाणवते की कुछ तो भी है, इथे कुठेतरी कोणीतरी असलं पाहिजे, यापूर्वी कोणी तपस्वी होऊन गेले असले पाहिजे, पुरातत्व खात्याने याचा शोध घ्यायला पाहिजे, काहीतरी त्यांना त्याचे सुराग मिळतील। आता अड्याळ टेकडीवर नेमकं काय आहे, हे आधुनिक तीर्थक्षेत्र कसं आहे, तर अड्याळ टेकडीवर राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता लिहिलेली आहे, जी ग्रामगीता त्यांनी ग्रामनाथाला म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला भारतातले अर्पण केलेली आहे। या ग्रामगीतेमध्ये 39व्या अध्यायामध्ये आपण पाहतो भूवैकुंठाची संकल्पना राष्ट्रसंतांनी स्पष्ट केली। आणि म्हणून तुकाराम दादांचं हे महत्व आहे। तुकाराम दादा हे काही फक्त बोलके सुधारक नव्हते, ते करते सुधारक होते। ग्रामगीतेवर आधारित शकतो याचं प्रात्यक्षिक रोल मॉडेल आपण ज्याला म्हणतो की हा एक मॉडेल आहे। कोणती एखादी वस्तू जेव्हा निर्माण होते तेव्हा एखादं मॉडेल बनवलं जाते आणि मग त्याच्यावरून बाकीचे मॉडेल घडतात, बनवले जातात। एक प्रात्यक्षिक रोल मॉडेल त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेला आहे, कारण ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी आदर्श खेड्याचं एक कल्पना चित्र रंगवलेलं आहे की कसं आदर्श खेडेगाव असलं पाहिजे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, सर्वजणांचे समाधान, याहुनी स्वर्ग नाही महान, नांदती द्वेष मत्सरावीन, बंधुभाव सर्व देते, गरीब श्रीमंत कोणी नाही, नाही दारिद्र्य रोगराई, उच्च नीच कामे सर्व काहीचा, करीती लोक प्रेम भरे। त्यामध्ये ग्रामकुटुंबाची संकल्पना मांडलेली आहे, कारण हे ग्रामकुटुंबाची संकल्पना मांडताना राष्ट्रसंतांसमोर भारतातील खेड्यातील शेतकरी होता, त्याच्या व्यथा वेदना समस्या दूर व्हाव्या, त्यासाठी एखादं जे गाव आहे ते कुटुंबाप्रमाणे नांदणं, आज आपण या ठिकाणी बोललेला आपल्याला दिसतो। स्वावलंबन, स्वयंशासन आणि स्वयंपूर्णता हे ध्येय तुकाराम दादांनी आपल्या समोर ठेवलेलं होतं। तुकाराम दादांचं वैशिष्ट्य पहा, आपण तीर्थक्षेत्राचा विचार करतो, या तीर्थक्षेत्राला किती सुंदर नाव तुकाराम दादांनी दिलेलं आहे। त्यांनी त्या तीर्थक्षेत्राला, तीर्थक्षेत्र असं काही तुकाराम दादांनी म्हटलं नाही, आपण म्हटलेलं आहे पत्रिकेमध्ये अड्याळ टेकडीला। तुकाराम दादांनी अति सुंदर नाव दिलं सर, आत्मानुसंधान भूवैकुंठ। आत्मानुसंधान, आत्म्याशी संधान बांधणारा, संधान साधणारा। याचं कारण असं की आत्मानुसंधान म्हणजे आत्म्याकडे लक्ष ठेवणे, आत्म्याशी संधान बांधणे। आणि टेकडीची जी निर्मिती केलेली आहे, या भूवैकुंठाची जी निर्मिती केलेली आहे, ती भौतिकतेसाठी झालेली नाही। तुकाराम दादांना अनेक प्रलोभनं दाखवल्या गेली, अनेक ऑफर आले सरकारकडून की ही अड्याळ टेकडी पंजीबद्ध करा, रजिस्टर्ड करा, लाखो करोडच्या ग्रँड आल्या असत्या आणि कदाचित होऊ शकते गुरुकुंज मोजरीपेक्षाही फार मोठं संस्थान मोडेकर सर अड्याळ टेकडीच्या रूपाने त्या ठिकाणी महाविद्यालय राहिले असते, रुग्णालय राहिले असते, अनेक गोष्टी राहिल्या असत्या, पण नाही, त्याच्यावर तुकाराम दादांचा विश्वास नव्हता। म्हणजे आदर्श ग्राम कुटुंबाची कल्पना, कारण आपलं शरीर पंचमहाभूताचं बनलं आहे, परंतु त्याचं ज्ञान आपल्याला नाही, आणि ते ज्ञान नसल्यामुळे ते माहिती करून घेणं म्हणजे अध्यात्म। शरीरातील जी आत्मिक शक्ती आहे, चेतना शक्ती आहे, ती जाणणे म्हणजे अध्यात्म, असं तुकाराम दादा म्हणायचे। या लोकांचे आत्मबल जागृत करण्याचं महान कार्य तुकाराम दादांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसते। पण हे जे अड्याळ टेकडी आज आपल्याला दिसते
त्याच्यासाठी लोकांनी खूप कष्ट केलेले आहेत. मी अनेक लोकांच्या मुलाखती या निमित्ताने